थांब ना बाळा. अमोल, अरे ऐक तर. अरे थांब अमोल अरे काय रे काय झालं? अरे तू असं तोंड का पाडलेस बाळा? बापू बघा ना हो, दवाखान्यातून निघाल्यापासून असंच आहे. काय झालंय त्याला काही कळायलाच मार्ग नाही बघा. बाप्या अमोल ए बाळा काय झालं? आम्हाला नाही सांगणार काय झालं? भांजे अहो तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे आम्हाला? मामा, अरे मा आणि बाबांनी आपल्या सगळ्यांना फसवलंय. अमोल बाळा असं बोलतात का? मग बघा ना आजोबा, मी मा आणि बाबाचा एक व्हिडिओ बघितलाय. त्यामध्ये ते बोलत होते की ते फक्त माझ्यासाठी एकत्र राहणार आहेत. बाबा, तुम्ही दोघांनी मला फसवलंय. आजगाव मध्ये तुम्ही एकमेकांना जे बोलला ते सगळं खोटं होतं. असं नाही अमोल बाळा, तू आमचं ऐकून तरी घ्या आधी. मुलं असं करतात का? आधी ऐकून घ्यायचं बाळा. मग तुम्ही का असं वागलं माझ्याशी मा बाबा? बापू मा उठा. अरे बाळा उठा ना. ए बाळा अमोल अमोल अरे अमोल हे असं आहे बापू, एक झालं की एक पुढे उभंच आहे काहीतरी. आता सांगा कसं समजवायचं याला? राजा अरे हे झालं कधी? कदम काहीच माहित नाही ना आम्हाला. दाजी मी एकदा बोलून बघू का त्याची? हा दिप्या, त्याचा मूड बघून बोलणार आहे त्याच्याशी. हो बघतो. वंसप, अहो डॉक्टर काय बोलले? डॉक्टरांनी पुढच्या ट्रीटमेंट बद्दल सांगितलंय. कदम आता खरी परीक्षा असणार आहे बरं का आपली. म्हणजे बाबा म्हणजे डॉक्टरांनी केमोची ट्रीटमेंट घ्यायला सांगितली. त्या जरा समजलं असं स्पष्ट सांग की काय? बापू या आजारावर ती एकच ट्रीटमेंट आहे आणि त्या ट्रीटमेंटमुळे त्याच्या हेवी औषधांमुळे पेशंटला त्रास होऊ शकतो खूप. म्हणजे छोट्या सरकारांना काही त्रास होईल का? हा डॉक्टर तर असंच बोललेत.